पहिला बॉल ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. विकेट मिळण्याची संधी आहे इकडे आणि इकडे मात्र नॉट आउट आहेत. पहा एकाच बाजूला आपण जर पाहिलं ना तर दोन्ही बॅटर तिकडे गेले होते, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. विकेट प्राप्त होऊ शकली असती. शिंदे ब्रदर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, तर एका बाजूला स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती टीम गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिला बॉल पॉइंटला ढकलला होता, तिकडे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळू शकली असती, पण कलेक्शन तिकडे चांगलं झालेलं नाहीये. पुढचा बॉल, हा बॉल ऑफस्टोनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. सागर सकपाळ एक तिकट मारा सकाळच्या सत्रामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. वाईड यॉर्कर हाताळला होता आणि सागर सकपाळनी कालच्या दिवसापासून करार पाहिलं ना तर प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गणेशदादा शिंदेंनी देखील सांगितलं होतं की जास्तीचे बॉल तुम्ही यॉर्कर लेंथ हाताळा. पुढचा बॉल यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका हातामध्ये कदाचित झेल होऊ शकला असता का, परंतु बॅक टू द बॉलर खेळलेला फटका तिकडे झेल घेणं थोडंसं अशक्य होतं, परंतु चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. विवेक शिंदे जिल्हा ऐकून नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहिलं तर संदेश आहेत. संदेश जाधव मॅन फ्रॉम कुंडूशी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. आतापर्यंत कोणतीही धाव नाही आहे. 3 बॉल चांगले टाकलेत. हाही बॉल तुम्ही पाहू शकता. ऑफस्टोनच्या बाहेर टाकलेला बॉल पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. तो लाईन परफेक्ट आहे. म्हणजे पूर्णपणे होमवर्क करून आलेत गोलंदाज. सागर सकपाळचा विचार केला तर वेंगळे गावाकडून बिलॉंग करतात. त्यांचे मोठे भाऊ विनोद सकपाळ देखील अगदी मुख्य व्यासपीठावरून मॅच पाहत आहेत. एक गाव 11 क्रिकेटमध्ये सागर सकपाळची कमालीची कामगिरी राहिली. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे निघून. धावा मिळतील 4. सुरुवात शिंदे ब्रदर्ससाठी चांगली करत असताना संदेश जाधवचा अप्रतिम चौकार.
धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे बॅटिंग करताना टीम शिंदे ब्रदर्स या टीमला आणि संदेश जाधव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लांबी या फटक्यातली कमी पडली आणि त्यांना जावं लागते माघारी. क्षितिज मोरे आले आणि टीम स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती 11 साठी खुशिया घेऊन आले आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे त्यांनी धक्का क्रमांक पहिला दिला आहे. टीम शिंदे ब्रदर्स या टीमला 7 वरती 1. पहिली विकेट स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती टीमसाठी येताना पाहायला मिळते. त्याचं श्रेय क्षितिज मोरेला जाईल. चांगला बॉल हाताळला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षकाने विकास संकपाणी चांगला झेल घेतलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन दाखल होत आहेत वेदांत गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आज वडील देखील त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी आणि आज संघमालकाच्या भूमिकेमध्ये गणेशदादा शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आता त्यांच्या मुलाची बॅटिंग पाहतील. त्याला देखील चांगलं घडवलंय. लेदर बॉल क्रिकेटचे वेदांत शिंदेने लहानपणापासून धडे घेतलेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील वेदांत शिंदेचा चांगला खेळ राहिलाय. पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार होत आहेत. क्षितिज मोरे निघालेत. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विकेट प्राप्त होऊ शकते का? क्षितिज मोरे बॉलवरती जातील. आणखी एक विकेट. 2-2. दुसरा गडी बाद होतोय. कॅप्टन वेदांत शिंदे बाद. लागोपाठचा आणखीन एक धक्का लागलेला आहे टीम शिंदे ब्रदर्स या टीमला. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेदांत शिंदे यांनी केला, परंतु फटका फसला आणि क्षितिज मोरे यांचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. शरीरावरचं नियंत्रण चांगलं ठेवलं, हाताची उंजळ समोर केली आणि त्याच्यामध्ये हा बॉल विसवला. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. टीम शिंदे ब्रदर्स संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय आणि स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती 11 हे दुसरं सुयश क्षितिज मोरे यांनी प्राप्त करून दिले. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 ची पहिली हॅट्रिक येणार का? ती संधी आली आहे वारसोळीदेव गावाला आणि खेळाडूचं नाव आहे क्षितिज मोरे. इनॅट क्रमांक 4 वरती शिंदी गावाचा पर्याय निवडलाय. अनिरुद्ध मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हॅट्रिक वरती आहेत क्षितिज मोरे. काल गणेश कदमने हॅट्रिक संपादन केले. आज दुसरी संधी आहे. हॅट्रिक बॉल. स्विच हिटचा फटका. काय फटका होता. टायमिंग प्रॉपर होतं आणि या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय अनिरुद्ध मोरे. वा, जबरदस्त स्ट्रोक. चौकार. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अनिरुद्ध मोरे. शिंदी आहे त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. काय फटका होता. जबरदस्त स्ट्रोक होता. अगदी ज्या पद्धतीने अनिरुद्ध मोरेने हा बॉल वळखला आणि त्यानंतर जो स्विच हिटचा फटका राहिला ना, टायमिंग प्रॉपर होता आणि पहिल्याच बॉलवरती तुम्ही षटकार ठोकता. कॉन्फिडन्स तुमचा खूप वाढतो बॅटिंग करत असताना. बॉल क्रमांक 2. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. इकडे सिंगल मिळेल का? मात्र नयन सकपाळ यांना तिकडे बॅट लागले. पाणी घेऊन जा लगेच प्लीज, आपल्याला विनंती आहे. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि नयन संकपाळ यांच्या डोक्याला दुखापत होते, कारण बॅट लागलेली आहे. कारण तेही फार जवळ होते आणि फलंदाज क्रीजच्या खोलीचा वापर करत हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. आशा हीच करूया की त्यांना कोणती मोठी दुखापत नसावी आणि फलंदाज देखील त्यांची लगेचच विचारपूस करायला गेले. क्लोज डिस्ट्रक्शन करत होते नयन संकपाळ आणि त्यांच्या आता चेहऱ्याला दुखापत होते, कारण ज्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट करायला गेले होते अनिरुद्ध मोरे क्रीजच्या खोलीचा वापर करत. हे थोड्या वेळासाठी थांबलेलं आहे, कारण नयन सकपाळ यांना बॅट लागलेली आहे. यष्टिरक्षण करत असताना त्यांच्या चेहऱ्याला बॅट लागली, परंतु या विकेट्स आहेत ज्या प्रकारे गेलेल्या आहेत. पहिल्यांदा संदेश मोठा टोला खेळायला गेले, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि शिंदे ब्रदर्सला हा धक्का क्रमांक पहिला लागला होता.
त्यानंतर धक्का क्रमांक दुसरा लागला होता. वेदांत शिंदे अगदी झटपट माघारी गेले होते. 2 फलंदाज आतापर्यंत कोसळलेले आहेत बॅटिंग करताना. एका बाजूला शिंदे ब्रदर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती 11 अशी मॅच. केएसके प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. विरुद्ध साई साईशा 11 अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर शरीफ स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11, काळेश्वरी वॉरियर्स, महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि त्यानंतर लीग स्टेजमधली शेवटची मॅच शिंदे ब्रदर्स आणि त्यांच्या विरुद्ध पूजा एंटरप्राइजेस. त्यानंतर होईल 2 सेमीफायनलचे सामने आणि त्यानंतर होईल मेगा फायनल. चला मॅचला पुन्हा सुरुवात होत आहे. शिंदे ब्रदर्स बॅटिंग करताना 13 वरती 2 गोलंदाज. क्षितिज मोरे पुन्हा तयार. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धावी ते प्राप्त होईल. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल. विवेक शिंदे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध मोरे. एका बाजूला रुळेगावचे खेळाडू विवेक शिंदे, एका बाजूला शिंदेगावचे खेळाडू अनिरुद्ध मोरे. वारसोई देवचे क्षितिज मोरे यांनी 5 बॉल टाकले, 7 धावा खर्च केलेले आहेत, 2 गडी गारद केलेले आहेत आणि अजूनही षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे. दिशा दिली या बॉलला, फक्त फ्लिक केलंय. बॅकअपसाठी खेळाडू येतील बॉलवरती, बॉलची फेकी करतील. कोणत्या एंडला हे पाहावं लागेल. स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. बॅटिंग करताना 2 षटकांच्या अखेरीस टीम शिंदे ब्रदर्स या टीमने बनवलेल्या आहेत धावा 16, 2 गडी बाद. स्वतःला खाली वाकवलं आणि त्यानंतर हा बॉल ऑन साईडला खेळलेला आहे. फक्त दिशा दिली, हलक्या हाताने खेळलेला फटका, सॉफ्ट हँडेड फटका. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय.
धावसंख्या 16, 2 गडी बाद. तिला पाहिलं तर P1चे निलेश सर 2 षटकं संपलेले आहेत, परंतु बॅटिंग आतापर्यंत खास झाली नाही आणि इथून पुढे आता जिल्हा आयकॉन विवेक शिंदेला थोडी जबाबदारी घ्यावी लागेल. निश्चित नावाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल. विवेक शिंदे यांनी बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आज जिल्हा आयकॉन म्हणून KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 खेळत आहेत. ती क्षमता, ती ॲबिलिटी, ती गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. KSKचे बाहुबली या नावाने त्यांची नावलौकिकता आहे. ओव्हर नंबर आता 3ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती जिल्हा आयकॉन वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. बॅटिंगमध्ये शिंदे गावचे अनिरुद्ध मोरे ज्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावांचा चांगला खेळ केलाय. बॅटिंगसाठी होतील तयार. ओव्हर नंबर 3ला सुरुवात. सतीश सनस राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल, त्यालाही स्विच हिटचा फटका खेळलाय. डीपला खेळाडू आहेत. सीमारेषे लगत बॉल अडवतील. स्ट्राईक रेंजला फेक केलेली आहे. बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. फुल टॉस मिळाला आणि बॉलवरती गती नव्हती आणि त्याच कारणाने आपण पाहिलं तर तो बॉल तितकासा क्लिअर झालेला नाहीये आणि इथून मात्र 2 धावा इथे येत असताना चांगले ते खेळ करत असताना अनिरुद्ध मोरेचं आपण पाहिलं तर पहिला बॉल सतीश सनस अगदी वेग खूप चांगला आहे, परंतु यावेळेस टप्पा शोधण्याचा प्रयत्न केला होता. फुल टॉस मिळाला. 2 धावा इथे आल्यात. 18 धावा धावफलकावरती आल्यात. अनिरुद्ध मोरे मैदानाच्या आतमध्ये उमेश सर आले आणि त्यांनी पहिलाच बॉल स्विच हिटचा खेळला आणि तो सीमारेषा पलीकडे पाठवला. म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी आक्रमण केले, संयम ठेवला. आता उजव्या स्टीच्या बाहेरचा खोलवर टप्प्याचा बॉल. खेळाडू आहेत लॉंग ऑफला. बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. एका धावेवरती ते समाधान मानावं लागेल. हाच बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता मागे आणि इथून मात्र परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि तिथून मात्र ड्राईव्ह करत असताना एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या बरोबरीने 19 धावा धावफलकावरती. आता आयकॉन टू आयकॉन असा सामना असणार आहे. जिल्हा आयकॉन एकामेकासमोरून ठाकलेले आहेत. एक रुळे गावचा तर एक आसरे गावचा. तालुका पाहिला तर महाबळेश्वर आणि दुसऱ्या बाजूला वाई. एक पाय पुढे काढला त्यानंतर याही बॉलला लॉंग ऑफला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा इथे प्राप्त होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 2 षटकामध्ये 16 धावा आल्या आणि आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. कोणते रिस्क घेतली जात नाहीये खरं तर सतीश सनेच्या विरोधामध्ये आणि चांगली बॉलिंग आतापर्यंत. पहिला फुल टॉस मध्ये जर यॉर्कर टाकला आणि आता पुन्हा एकदा 2 धावा येत असताना 21 धावा धावफलकावरती आल्यात. निश्चित याही ओव्हरमध्ये फलंदाजाने संयम ठेवलेला आहे. सायकलिंगला पुन्हा एकदा विवेक शिंदे तयार. 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावांचा खेळ केलेला आहे. सतीश सनस पुन्हा तयार. आता आक्रमण केलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून बॉल निघाला. सीमारेषेच्या पलीकडे फटका आहे. कडक बॉल देतोय. सीमारेषेच्या पलीकडे धडक षटकार. लेंथ बॉल होता आणि त्याला लवकर पिक केलाय आणि थोडासा कुठेतरी दबाव होता आणि तो दबाव हटवण्याचा आता प्रयत्न करतोय विवेक शिंदे. बाहुबली चांगला इथे स्टोक येत असताना लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरनं षटकार ठोकलाय. शांत असणारा समुद्र आता खवळलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विवेक शिंदे बॅकफुट वरती गेले, पंच केलाय. सीमारेषेलगत खेळाडू आहेत. बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. सिंगल धाव इथे या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. ज्या पद्धतीने बॉल आला थोडेसे उचले घेतली होती त्याच्यानंतर कट केला या बॉलला. एक सिंगल येत असताना चांगली ते माइंड सेट आता बॅटिंग होती आणि दोन्ही फलंदाजांनी हेच सांगितलंय कारण का 2 फलंदाज लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर सध्या स्थितीमध्ये पाहिलं तर जबाबदारीने खेळायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या दोन्ही बॅटर आता चांगले सेट झालेले आहेत. निश्चित पहिल्या ओव्हरमध्ये टीम शिंदे ब्रदर्स या टीमने 7 धावांचा खेळ उभा केला होता. छोट्या उसळीचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. शिंदीचे अनिरुद्ध मोरे इथे माघारी.
मोठी स्पर्धा KSK कडे प्रतिष्ठान आयोजित KSK प्रीमियर लीग 2026 आणि पर्व क्रमांक 7 आपल्या भेटीला कालचा दिवस देखील सुपर डुपर हिट राहिला आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच आपण पाहिलं तर शिंदे ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती 11 टीम असणार आहे. टोटल झालं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. सध्याच्या चित्र आपण पाहिलं तर थोडंसं शिंदे ब्रदर्स हा टीम अडचणीमध्ये आहे आणि या 2 षटकांमध्ये धावा येणं आता खूप महत्वाचं असं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंदार मोरे दाखल झालाय विवेक शिंदेची साथ देण्यासाठी. जिल्हा आयकॉन विवेक शिंदे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत काही होऊ शकतं आणि आता थेट 2 ओव्हर राहिल्यात आणि या ओव्हर मध्ये कशा पद्धतीनं स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती 11 टीम बॉलिंग करणार आहे. आतापर्यंत निलेश सर लीड केलंय. निश्चित ज्या प्रकारे विवेक शिंदे यांनी आज खेळ केलेला आहे ना, सुरुवातीला संयम ठेवला, त्यानंतर आक्रमण केलं. आता 6 बॉलमध्ये त्यांनी 11 बनवलेले आहेत आणि पुन्हा एकदा वेंगळे गावाचा पर्याय निवडलेला आहे. सागर सकपाळ जे डावकुरे आताचे एक भेदक गोलंदाज आहेत, त्यांना गोलंदाजी मार्गवरती पुन्हा बोलवलंय. समोर जिल्हा आयकॉन रुळेगावचे विवेक शिंदे तयार. एका बाजूला चला अंशिका 11 आणि टीम साईशा 11 रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या. यानंतर आपला टॉस होणार आहे. याची आपण नोंद घ्या. टीम अंशिका 11 त्यांच्या विरुद्ध साईशा 11 आपण रिपोर्टिंग करा आणि प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका खेळलाय. एक टप्पा घेत बॉलला अडवण्याचा अंदाज चुकलाय. बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. चौकार. बॉल होता आणि त्याला अगदी सक्सेस केलेला आहे विवेक शिंदे आणि आता चांगल्या लेअर मध्ये चांगला दिसतोय, चांगल्या रिदम मध्ये दिसतोय, कारण का संघाला गरज आहे आणि या मॅच मध्ये आता तो संकटमोचक बनतोय प्रथम बॅटिंग करत असताना. निश्चित खेळ चांगला केलेला आहे. ओव्हर नंबर 4चं स्वागत जर आपण पाहिलं ना उमेश सर, तर चौकाराने केलेलं आहे आणि तोही स्विच हिटचा फटका खेळलाय. सागर सकपाळ पुन्हा तयार. डावकुरे आताचे एक प्रभावशाली गोलंदाज, परंतु एका बाजूला रुळेगावचे ऑलराऊंडर खेळाडू विवेक शिंदे तयार. फुटबॉल स्टाईल बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. थोडीशी गडबड झाली लॉंग ऑनला आणि त्याचा मोबदला आणखीन एका धावेचा मिळालेला आहे या बॉलच्या पाठीमागे. या चुका तुम्ही करू शकत नाहीये. ते बॉल सहज पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल हातातून निसटला आणि जशी पहिली धाव घेतली होती पाहिले ते थोडंसं बंबात झाली. दुसरी धाव इथे घेतलेली आहे आणि प्लस पॉईंट आतापर्यंत राहिलाय, कारण का 10 बॉलचा खेळ आहे आणि जोपर्यंत जसा विवेक शिंदे स्ट्राईकला राहील धावा येत जातील. निश्चित त्यांची बॅट तळपलेली आहे. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर ठेवलेला आहे. बॉल डॉट आलाय. चांगला इथे बॉल इथे टर्न केलेला आहे आणि तिथून मात्र डॉट बॉलची होते सांगता. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, कोणता कॉन्टॅक्ट नाहीये आणि मोठ्या फटक्यापासून आता वंचित ठेवलाय. पहिल्या बॉल होती चौकार 2 आणि आता 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावा. सागर पुन्हा एकदा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 34 3 गडी बाद. बॉल क्रमांक 4 सागर सकपाळ. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बिग विकेट गॉन. जिल्हा आयकॉन रुळेगावचे विवेक शिंदे इथे माघारी. पुन्हा एकदा बॉल डॉट झाला आणि त्याच्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न फसलाय. थोडासा टॉपेज घेतला आणि शॉट मांडला. इथे चांगला इथे कॅच होत असताना विवेक शिंदे जिल्हा आयकॉन बाद झाला आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर शिंदे ब्रदर्सची टीम सध्याच्या स्थितीला अडचणीमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत सिलार बॅटिंगसाठी जात आहे. चांगली बॉलिंग पण कमबॅक केलं सागरने, कारण पहिल्या बॉल चौकार आला, त्याचे 2 आलं, डॉट आलं आणि प्रेशर आणि बॅटर तिथे विवेक शिंदे बाद. निश्चित आतापर्यंत 10 बॉलमध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली इकॉनॉमी आहे. 10 बॉलच्या पाठीमागे अजूनही त्यांना या षटकामध्ये 2 बॉल टाकायचे आहेत. अनिकेत शिलार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. बॅकअप कुठे आहे. मिड विकेटला खेळाडू, सी कॉर्नरला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला आणि डीप कव्हरला हे 30 यार्ड वरतो बाहेरील बॅकअप बॉलर सागर सकपाळ पुन्हा तयार. हलक्या हाताने फक्त या बॉलला प्लेसमेंट केली. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. ज्या पद्धतीने बॉल आला त्या पद्धतीने बॉलला मॅनेज केलं. थोडं ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल होता आणि तिथून मात्र एक सिंगल येते. दोन्ही बॅटर पाहिलं तर नवीन आहेत, परंतु मोठी जबाबदारी आहे, कारण का स्पोर्टवर होती धाव संख्या कमी आहे, फक्त 35 धावा आहेत आणि इथून पुढे 7 बॉलचा खेळ बाकी आहे
आणि 7 बॉलमध्ये तुम्हाला 20 ते 25 धावा जमवणं हे अनिवार्य असणार आहे. निश्चित 50+ हे जे टार्गेट आहे ते आव्हानात्मक असू शकतं. षटकातला शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जातील का नाही, बॉल एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल होईल फरार, रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. प्रथम बॅटिंग करताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम शिंदे ब्रदर्स या टीमने बनवलेले आहेत धावा 39, 4 गडी बाद. अंशिका 11 आणि टीम साई साईशा 11. मित्रांनो, आपण रिपोर्टिंग करा. तुम्हाला प्लेइंग 11 जी लिस्ट आहे ना ती अपडेट करून द्यावी लागेल. त्यासाठी टीम अंशिका 11 आपला कॅप्टन पाठवा आणि टीम साई साईशा 11 या ओव्हर नंतर आपला टॉस होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला प्लेइंग 11 लिस्ट जी आहे ना ती तुम्हाला अपडेट करून द्यायची आहे. कोणते खेळाडू 11 मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत हे तुम्हाला अपडेट करून द्यायचं आहे, याची आपण नोंद घ्या. 39 धावा धाव फलकावरती झालेले आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 फलंदाज बाद झाले, परंतु मंदार मोरेची सुरुवात मिळेल अगदी चांगली केलेली आणि त्याला तर स्ट्राईक मिळणं खूप महत्वाचं आहे. अनिकेत सेलर, मंदार मोरे मॅच मध्ये किती धावसंख्येत उभा राहतील, कारण काही शेवटचं षटक असणार आहे. ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. ज्ञानेश्वर सकपाळ बॉलिंग ट्रॅक वरती लाखवडचा खेळाडू आणि सध्याच्या स्थितीला अनिकेत सेलार स्ट्राईकला असणार आहेत. 39 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर आता 5 होते सुरुवात. स्लॉग ओव्हरचे षटक आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. ओव्हर नंबर 5 सुरुवात. पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, प्रतिउत्तर देऊ शकले नाही, परंतु एका खेळाडूला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल आणि अनिकेत शेलार येथील माघारी. खुलवाट टाकला होता आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये, परंतु हा बॉल चालला विकेटच्या हातामध्ये आणि तिथून मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अनिकेत शिंदे होते ते बाद होतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल, त्याला थोडी घाई करूया. आता इथून पुढे उमेश सर 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की स्ट्राईक वरती ज्या प्रकारे एक चौकार त्यांनी खेळलेला आहे, मंदार मोरे यांना आणणं फार महत्वाचं होतं आणि तेच इथे केलेलं आहे. आणि अनिकेत शेलार यांनी आपल्या विकेटची तडजोड केली, कारण मंदार मोरे यांची बॅट तळपली आहे. एक चांगला चौकार एक्स्ट्रा कव्हरला त्यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि ही एक जमेची बाजू आहे टीम शिंदे ब्रदर्स या टीमसाठी की मंदार मोरे स्ट्राईक वरती येत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता सार्थक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. ज्ञानेश्वर सकपाळ यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय. अजूनही 5 बॉल त्यांच्या षटकातले बाकी आहेत जे लाखवड गावचे आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला मंदार मोरे. फटका तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरलाच खेळलाय. क्षेत्ररक्षक हाताश, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. बॉल त्या येऊन दिला आणि त्याच्यानंतर मिनी हेलिकॉप्टर लँड इथे केलंय आणि मिड ऑफला इथे क्लिअर करत असताना चांगली ते बॅटिंग बघा. मंदार मोरेनं स्ट्राईक घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगली बॅटिंग. 43 धावा 5 गडी बाद अशी स्थिती आहे टीम शिंदे ब्रदर्स या टीमची. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चला टॉससाठी पुन्हा एकदा रिपोर्टिंग करा. टीम अंशिका 11 आणि टीम साई साईशा 11 आपण आलात का? फक्त 4 बॉलचा खेळ उरलेला आहे. आपला टॉस होणार आहे. या अगोदर देखील तुम्हाला अनाऊन्स केलेला आहे. षटकातला तिसरा बॉल. ज्ञानेश्वर संगपाळ पुन्हा तयार. या बॉलला समोर खेळलंय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो दुसरीचा प्रयत्न केलाय. बॉलचं इथे कलेक्शन करता आलेलं नाहीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. ब्लॉक ऑनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला तर नो फुल्डर्स मिळाला, दिशा दिली, ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना परंतु सेकंड रेन साठी गेले आणि मंदार मोरेला माहिती आहे त्याला स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं आहे. त्याने स्ट्राईक घेतले. 3 बॉलच्या पाठीमागे 10 धाव्याचं योगदान आतापर्यंत दिलंय आणि 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धावा धाव फलकावरती. निश्चित आपण ज्या प्रकारे उल्लेख केलात की 50+ ही आव्हानात्मक धावसंख्या असू शकते आणि त्या दिशेने वाटचाल करताना शिंदे ब्रदर्स हा संघ अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मंदार मोरे 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावांवरती बॅटिंग करतायत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट वरतून आली आहे. बॉल डॉट आलाय.
जबरदस्त इथे बॉल इथे डिलिव्हर केले गोलंदाजाने, कारण पाहिलं नाही ज्या पद्धतीने अंदाज घेतला नाहीये, कारण का काही बॉल शिल्लक आहे तर तुम्हाला तडजोड मारजोड काढावी लागते आणि तो प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र बॉल थोडासा खाली राहिला, त्यांच्यावर तो पेस केला, टप्पा थोडासा पाठीने डॉट आलाय. चांगली बॉलिंग. शेवटचे आता 2 बॉल. चला यानंतर टॉस होईल. फटका हा एक्स्ट्रा कव्हरलाच. क्षेत्ररक्षक पुन्हा अंदाज बांधतात, परंतु याही वेळेला बॉल सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा चौकार मंदार मोरे यांच्या बॅटमधून. जबरदस्त इथे बॅटिंग मंदार मोरेची. डॉट बॉल झाला काय आणि चौका टोकला काय. मंदार मोरे थांबायचं डाव घेत नाहीये. चांगली ते बॅटिंग ऍक्सिडेंटली थोडासा वाकला आणि त्याच्यानंतर बॉटमॅनचा चांगला इथे गुडगा वाकवला आणि तिथून मात्र चौका टोकलाय. चांगले बॅटिंग. आणि निलेश सर असं वाटतं की जो एक्स्ट्रा कव्हर जो एरिया आहे हा त्याचा आवडता आहे आणि तिथे त्यांनी जास्त करून फटके खेळलेत. निश्चित जे काही चौकार मंदार मोरे यांनी मारलेले आहेत ना ते या क्षेत्रामध्ये मारलेले आहेत. वॅगन व्हील जर आपण पाहिला ना मंदार मोरे यांच्या बॅटिंगचा, तर एक्स्ट्रा कव्हरला आलेले त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आहेत. षटकातला आता शेवटचा बॉल. 49 जबा 5 गडी बाद. शेवटच्याही बॉलला एक्स्ट्रा कव्हरलाच खेळलाय. आता पकडले कॅच. विकेटचं होईल पतन. प्रथम बॅटिंग करताना टीम शिंदे ब्रदर्स या टीमने बनवलेले आहेत. धावा 49. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला बनवायच्या आहेत. धावा 50. येणारे बॉल 30. आपण करूया टॉस. टॉस मध्ये आवाज आहे संतोष देसाई सरांचा. थँक्यू. विनंती करूया मॅच क्रमांक 2 कडे आपण होणार आहोत. अंशिका 11 आणि साई साईशा 11. टॉससाठी संघ मालक संदीप दादा चोरगे, त्याचबरोबर आमचे सोपान दादा मोरे आणि विनोद दादा सकपाळ यांना विनंती करूया आपण टॉससाठी या. मित्रांनो, तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा सीझन क्रमांक 7 आपण पाहतोय. आमचे शंकर दादा भोसले देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांना देखील विनंती करूया की आपण टॉससाठी आमच्याबरोबर जोडले जा. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया आपण लगेच या. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण मॅचकडे जिकडे आपण वळत आहोत. कारण दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमनी चांगला खेळ केला आतापर्यंत, परंतु ही मॅच दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. अंशिका 11 आणि साई साईशा 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. या चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया. सुमित या, जितू या. सर्वांचंच या ठिकाणी आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. तुम्ही पाहताय क्रिकेटचा महासंग्राम. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. KSK प्रीमियर लीग सीझन क्रमांक 7 आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. मान्यवर आमच्याबरोबर जोडले गेलेत. कॉल कोण देईल? कॉल कोण देईल? ओके, साई साईशा 11 कडून कॉल दिला जाईल. टेल आणि हेड असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. दादांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि इट इज अ हेड. जितेंद्र मोरे यांनी टॉस जिंकलाय. जितू, टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॅटिंग करताय. किती धावसंख्या स्कोरबोर्डती उभी करावी लागेल? रन रेटच्या हिशोबाने पाहिलं तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न राहील. 80च्या अंदाजे करण्याचा प्रयत्न राहील. निखिल जाधववरती फोकस असेल का याही मॅचमध्ये? निखिल जाधव पाठची मॅच पण चांगले खेळला. आताही त्याच्यावरतीच फोकस राहील. सगळ्यांचा सपोर्ट राहील त्याला. सुमितकडे जाईन. सुमित, 80 धावा साई साईशा 11चे कॅप्टन बोलतायत. किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न राहील? 40 ते 50 पर्यंत थांबायचा प्रयत्न. तू टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय राहिला असता? मी पण फलंदाजीच घेणार होतो. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आमचा सर्व मान्यवरांना देखील विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्या. मॅच आहे अंशिका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साई साईशा 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉसमध्ये काय घडलंय तर टीम साई साईशा 11 जितेंद्र मोरे टॉस जिंकला आणि त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की प्रथम आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करत असताना 80 पेक्षा जास्त धावा स्कोरबोर्डती लावण्याचा मानस आहे साई साईशा 11 टीमचा. दोन्ही टीमचे कॅप्टन खेळाडूंना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. कॉम्बॉक्समध्ये जाऊया आणि सेकंड इनिंगचं धावतं विवरण उमेशजी सावंत सर आणि निलेशजी मर्डेकर सर यांच्या आवाजामधून ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा मॅच कडे. आपण ज्या पद्धतीनं धावा जमा केल्या ते 49 धावा 50 धावांचं लक्ष असणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावांची आवश्यकता नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. जबरदस्त इथे मॅच ओढर आहे. KSK प्रतिष्ठान
KSK प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7. आणि आज खरं तर भूमिपुत्र मैदान कालपासून या स्पर्धेची चर्चा राहिली. 22 या टेनिस क्रिकेट या वाणीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून खूप चांगला प्रतिसाद देखील या स्पर्धेला मिळाला आणि स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस पहिलीच मॅचच्या दिवसामध्ये कालचा आपण निलेश सर आढावा घेतला ना तर पहिल्याच मॅच मध्ये 70+ धावा झाल्या होत्या. इथे धावा कमी आहेत. 49 धावा 50चं टार्गेट. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु कालचा दिवस हा वेगळा होता आणि आजचा दिवस हा सुपर डुपर असणार आहे. आणि कालचा दिवस अगदी मिस्टर फॅक्स गणेश कदमने गाजवला. याचं बॅटिंग असेल, याचं बॉलिंग असेल, याचं फिल्डिंग असेल, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली ते कामगिरी केली. परंतु आजचा दिवस हा कोणाच्या नावावरती येणार आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव धुमाल आणि सिक्तीज मोरे बॅटिंग साठी दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल शिंदे लामस. उमेश सावंत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहस्य स्वागत करतो. छोटस लक्ष आणि छोट्याच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्टॅक एंडला सिक्तीज मोरे आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. अनिल शिंदे लामस. पहिला बॉल, लक्ष छोट. पहिला बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला, टॅप केला आणि पहिलाच बॉल इथे डॉट येत असताना चांगली सुरुवात. निश्चित अनिल शिंदे यांनी या डावाची उमेश सर ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की सुरुवात चांगली केलेली आहे. क्षितिज मोरे सारखे आक्रमक फलंदाजाला या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलं. बॅकफूट वरती गेल्या आणि त्यानंतर या बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न केला. कोणतीही धाव नाहीये, बॉल डॉट. लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागते, तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतात, तुम्हाला गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतात, तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागते आणि तेव्हा त्या मॅचेस अगदी रंगत असतात, त्या मॅचेस जिंकल्या जात असतात. जाऊया पुढे एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अनिल शिंदे या बॉलवरती आक्रमक करण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला बॉल वलन दिलाय, जागा खाली आहे, फिल्डर आहे तिथे, एकतर सिंगल मिळते. बॉल आता तो निसटलाय, बॉल सीमा पार आणि आलेला हा नशिबाचा चौकार. क्षितिज मोरे आज संयमाने बॅटिंग करतात आणि या बॉलचा स्ट्रोक जर आपण पाहिला तर क्षितिज मोरे हा बॉल 8 बॅटने खेळला होता. लॉंग ऑनला खेळाडू जोपर्यंत आले थोडीशी गडबड झाली. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला थारा नसतो, चुकीला नसते माफी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. चूक 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 इथे घडली आहे. लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाही. आधीच कसं बाजारी त्याच्यामध्ये उसणं शेजारी चौकाराला आणखी इथे चांगला बॉल येते, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, डॉट बॉल. निश्चित अनिल शिंदे यांनी आता पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलेलं आहे. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. क्षितिज मोरे सारख्या फलंदाजांना बांधून जकडून ठेवलेला आहे. आई बॉल डॉट येतोय. सालोशी गावचे अनिल शिंदे चांगली गोलंदाजी करतायत. लांबच गावचे आहेत. चांगली बॉलिंग इथे करत असताना काल देखील अनिल शिंदेने चांगली ते बॉलिंग केली. आजचा दिवस देखील आपण पाहिला तर पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल चौकार आणि आता डॉट. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फिल्डर आहे इनफिल्डच्या आतमध्ये. काय घेतले, रिस्क घेतले, फलंदाज बाद होतील. घाई घाई आणि घाई. गौरव धुमाळ यांना आज या मॅच मध्ये प्रमोट केलं होतं. गोगवे गावचे होते. अनेक वेळा स्ट्रायकर जोडीमध्ये येऊन चांगला खेळ केलाय, परंतु इथे ताळमेळ बिघडला. गोगवे गावचे गौरव धुमाळ धावचीच्या स्वरूपामध्ये येतील. माघारी धक्का क्रमांक पहिला. टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला. अति घाई आणि संकटामध्ये पहिला धक्का लागत असताना विकेटच्या आपण पाहिलं तर विकेट घेतलेली आहे. गौरव धुमाळ बाद झालाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. निलेश सर हे चौकाराला काही हरकत नाही, परंतु अनिल शिंदेचं मी कौतुक करेन. लाजवाब अप्रतिम बॉलिंग. निश्चित ज्या प्रकारे आपण चर्चा केली की त्यांच्याकडे भेदकता आहे, दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे, टप्प्यावरचा ताबा चांगला आहे, चांगली गोलंदाजी केली. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला पाठवलेलं हे पाहावं लागेल. कारण एका बाजूला आता राहुल बातोसे ज्यांनी काल मिडल ऑर्डर मध्ये येऊन चांगला खेळ केला होता. शेवटच्या बॉल पर्यंत या खेळाडूने मॅच लढवली होती आणि त्याच खेळाडूला आता मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलंय. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी पाठवलेलं आहे. काल क्रमांक 4 किंवा 5 मध्ये ते बॅटिंगसाठी आले होते. आज क्रमांक 3 वरती येत आहेत, जे अकालपे गावचे आहेत. 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. आतापर्यंत बाजी मारले. लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागते आणि अनिल शिंदेने सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये आतापर्यंत भेदकता मारा ठेवला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल बातोसे नॅट क्रमांक 3 साठी आलाय. पदर तयार. बॅकफुटला गेले, थोडा पंच करण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. आणखीन एक इथे डॉट. निश्चित या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलेला आहे. राहुल बातोसे मैदानाच्या आतमध्ये आले, बॅकफूट वरती गेले, त्यानंतर या बॉलला टॅप केलं. क्षेत्ररक्षक होते क्षितिज मोरे, स्ट्रायकर एंडला होते. सिंगल धाव इथे प्राप्त होते. सिंगल आली आहे. 5 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत
सुरुवात चांगली झाली त्याच्यानंतर डॉट बॉल आपल्याला काही पाहायला मिळत एक सिंगल येते राहुल बातोसे पहिलाच दास स्ट्राईक लिहित असताना बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु मिडॉनला चांगली फिल्डिंग काय षटक राहिलंय P1चा षटक आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा फक्त आणि त्याच्यामध्ये एक विकेट गॉन. निश्चित दोन्ही डावांचा विचार जर आपण उमेश सर केला ना, शिंदे ब्रदर्सने बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 7 बनवले होते, एकही गडी गमावला नव्हता. परंतु स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ने 5 बनवलेले आहेत, एक गडी गमावलेला आहे. पॉवर प्ले मध्ये 5 धावा मिळालेल्या आहेत. आता पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल आणि क्षितिज मोरे यांना जबाबदारी घ्यावी लागेल. चांगली फिल्डिंग देखील केलेली आहे इथे आणि गोलंदाजाला साथ देखील अनिलला भरपूर मिळाली. एक चौकार जरूर केला त्याच्यानंतर कमबॅक केलं त्याच्यानंतर काही बदल केले त्याच्यानंतर काही निर्णय घेतला निर्णयाला सामोरे गेले. 3 बॉल या आतापर्यंत इथे या ओव्हरमध्ये डॉट आले त्याच्यामध्ये एक विकेट एक चौकार आणि 5 धावा अशा तऱ्हेने 24 बॉलचा खेळ बाकी अर्थात 4 षटकांचा खेळ बाकी आणि 45 धाव्यांची आवश्यकता. सार्थक मोरे बॉलिंग ट्रॅक वरती सिंदीगावचा खेळाडू सडबादल बांधा आणि वेग चांगला आहे यंग टॅलेंट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आणि समोर असणार आहे एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला प्रचंड वर्षाचा अनुभव आहे. कित्येक मैदान त्याने गाजवलेला क्षितिज मोरे बॅटिंग साठी. सर्वाधिक पॉइंटला हा खेळाडू स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 या टीम मध्ये सहभाग केलेला आहे. असे एका बाजूला वारसोई देवगावचे ऑलराऊंडर खेळाडू क्षितिज मोरे, एका बाजूला सार्थक मोरे जे युवा टॅलेंट आहे शिंदे गावचं. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत, वेग त्यांच्या गाठीशी आहे, गोलंदाजी मार्गवर तयार होती. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 24 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा इथून पुढे 45. 24 बॉल 45 धाव्यांची आवश्यकता. सार्थक पहिला बॉल घेऊन निघालाय. क्षितिज अगदी बॅटर फॉलो करत होता, बाहेर आलो होता, पाठलाग करत होता परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल. निश्चित पंचांनी हेरलं की हा बॉल क्षितिज मोरे यांच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा आहे आणि पहिलाच बॉल सार्थक मोरे यांनी अगदी वाईड लाईनला पकडून टाकला आणि पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. सार्थक मोरे यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पहिलाच बॉल इथे वाईट टाकलाय, थोडासा दबाव देखील असणार आहे कारण का लो स्कोरच्या मॅच मध्ये दबाव देखील असला जातो परंतु समोर असणारा क्षितिज मोरे बॅटिंग साठी पहिला बॉल वाईट आला 6 धावा टॉप फलकावरती अद्याप लागल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल चालय ते दंदन करत बॉल सीमा पार आलाय तो बाईकच्या माध्यमातून चौकार. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी हा नशिबाचा चौकार होता. बॅटिंग करताना क्षितिज मोरे स्ट्रायकर एंडला होते, फटका पूर्णपणे फसला होता परंतु एसटी रक्षकांना हा बॉल थांबवता आला नाही आणि बॉल लॉंग स्टॉपला सीमारेषा चिरत गेला सरळ 4 धाब्यांसाठी. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर महागड षटक जात असताना एका बॉलच्याच पाठीमागे 5 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा एका षटकामध्ये आल्या होत्या, 10 धावा धाव फलकावरती आल्यात. सार्थक पुन्हा एकदा तयार होतोय. स्टॅम्प केलाय, मिड ऑफला फिल्डर आहेत, कोणती धाव मिळत नाहीये, डॉट आला. निश्चित आज क्षितिज मोरे मोठ्या फटक्यांसाठी झगडत आहेत. ज्यावेळेस विवेक शिंदे बॅटिंग करत होते तेही शांत होते आणि इथे पहा आज क्षितिज मोरे त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला कारण ज्या प्रकारचा बॉल ते खेळायला गेले आतापर्यंत एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलेला नाहीये. पुढचा बॉल इथे फटका जबरदस्त आहे परंतु चाललाय फिल्डरला शोधत आणि इथे कॅच ड्रॉप झालाय. कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, रिदम चुकला गेला आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहज काढल्या गेल्यात. क्षितिज मोरे यांचा मिसहिट होता, बॉल फार काळ हवेत उभा राहिला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत वाऱ्याच्या वेगाने आले बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. सार्थक मोरे यांचा चांगला बॉल होता. क्षितिज मोरे यांनी अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला हा बॉल होता. बॉल फार काळ हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने आले, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न इथे फसला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे 2 धावा क्षितिज मोरे यांनी धावून प्राप्त केलेल्या आहेत. स्ट्रगल करतोय क्षितिज मोरे. कॅच थोडासा दूर होता आणि अंतर कापत देखील फिल्डर आले होते परंतु इथे हाताला स्पर्श झाला नाहीये. 2 धावा येत असताना 12 धावा धाव फलकावरती. थोडस मागणं षटक जात असताना पहिला वाईट आला त्याच्यानंतर नशिबाचा 4 एकूण आतापर्यंत 7 धावा आल्यात. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. आज क्षितिज मोरे यांना आपल्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. सार्थक मोरे यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉल डॉट येतोय आणि पहा क्षितिज मोरे आज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांसाठी झगडतायत. गुणवत्ता आहे क्षितिज मोरे यांच्याकडे. लाजवाब बॉलिंग आतापर्यंत, एक नशिबाचा चौकार आणि काय बॉलिंग केली. सार्थक युवाची हवा सध्या प्रतिबंध गोलंदाज
आतापर्यंत इम्प्रेसिंग बॉलिंग केली 12 धावा धाव फलकावरती स्ट्रगल करतोय आता सिद्धीज मोरे बॉलर तयार बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न केलाय पॉइंट मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे एकच सिंगल येते काय बॉलिंग केले वा कौतुक करावं लागेल सार्थक मोरे काय गोलंदाजी केली दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता भेदकता या खेळाडूने अंमलामध्ये आणलेली आहे उमेश सर क्षितिज मोरे यांनी 10 बॉल खेळले 8 बनवलेले आहेत काही वेळेला असं असतं की क्षितिज मोरे 10 बॉल खेळतात 30 बनवतात परंतु आता या मॅच मध्ये हा फरक जाणवतोय जबरदस्त आहे आणि थोडासा दबावच्या छायखाली पाहायला मिळतो लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागते तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागते आणि चांगली बॉलिंग आतापर्यंत साकारली आहे कट केलाय दिशा दिली आहे शॉर्ट थर्डमॅनला बॉल थोडासा आपण पाहिलं तर वळण घेतलं होतं आणि तिथून मात्र एक सिंगल इथे कम्प्लीट करत असताना 2 षटकांचा आता खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 14 आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी किती बनवायचे आहेत तर अजूनही 36 धावांची गरज आहे उमेश सर इथून पुढे आता प्रति ओव्हरच्या पाठीमागे 12ची सरासरी हवी आहे आणि सध्याची सरासरी जर आपण पाहिली ना तर 7ची आहे याचा विचार स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला करावा लागेल आणि बॅटिंग करताना आता गिअर चेंज करावा लागेल जबरदस्त इथे बॉलिंग पहिली आपण पाहिलं अनिल शिंदेने गोलंदाजी केली त्याच्यानंतर सार्थक मोरेने काय कमबॅक केलं एक चौकार नशिबाचा जरूर आला म्हणजे पहिल्या एक बॉल मध्ये 5 धावा आल्या होत्या त्याच्यानंतर काय कमबॅक अप्रतिम बॉलिंग फक्त 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा दिल्यात सार्थक मोरे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे काय वाकाडण्याजोगं षटक हाताळलेलं आहे काटकसरीची गोलंदाजी केलेली आहे 5च धावा अवघ्या दिल्या ओव्हर नंबर 2 मध्ये म्हणजे पॉवर प्ले मध्ये अनिल शिंदे आणि सार्थक मोरे प्रभावशाली कामगिरी केलेली आहे चला खेळाला आपण थोडंसं स्पीडअप देऊया आज अंतिम दिवस आहे अनिल शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या कोठ्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय 14 धावा धावफलकावरती झालेले आहेत आणि प्रत्येक ओव्हर मध्ये आता 12 धाब्यांची आवश्यकता असणार आहे प्रत्येक बॉल वरती 2 धाब्यांची आवश्यकता असणार आहे एक फलंदाज लवकर बाद झाला परंतु आतापर्यंत सिद्धीज मोरे 10 बॉल आणि 8 धावा म्हणजे हा आकडा निलेश सर त्यांच्यासाठी अजिबात सोबत नाहीये निश्चित अनेकदा आपण चर्चा केली की क्षितिज मोरे कमी बॉल खेळतात जास्त धावा बनवतात परंतु या मॅच मध्ये सर्व काही उलटं पाहायला मिळालेलं आहे क्षितिज मोरे यांनी 10 बॉल खेळले 8 बनवलेले आहेत एक जमेची बाजू आहे की क्षितिज मोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत सतीश सनस येणं बाकी आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल एका बाजूला 18 बॉल 36 ची गरज आणि गोलंदाजी मार्ग वरती ओव्हर नंबर 3 साठी कुणाला बोलवलेलं आहे अनिल शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती येतात जे लांबच गावचे भेदक गोलंदाज आहेत जबरदस्त बॉलिंग अटॅक बदल तयार पुढे एकदा अनिल शिंदे आपल्या कोठ्यातलं दुसरं षटक आणि समोर असणार आहे राहुल बातोचे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंगऑन मध्ये विवेक शिंदे धक्का क्रमांक 2 बिकेट करण्याचा प्रयत्न फर्स्ट आणि बॅटर गॉम पण या क्रिकेट स्पर्धेमध्ये होत आहे आणि ज्यांच्या सोबत आज समालोचन करण्याची संधी आम्हा सर्व समालोचकांना मिळणार आहे प्रो कबड्डी प्रो गोविंदा IPLचा आवाज मिस्टर IPL कुणाल दाते सरांच्या ठिकाणी आगमन होत आहे आपण त्यांचं या ठिकाणी करूया शब्द सुमनांनी KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 मध्ये सहर्ष स्वागत 17 बॉल आणि 36 धाब्यांची आवश्यकता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन सतीश सनस दाखल झालेले आहेत काल आपण पाहिलं नाईटला के सतीश सनसचा एक ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा होत्या काय बॅटिंग केली आणि आता सध्याच्या स्थितीला अनिल शिंदे असणारा एक भेदकता वेगवान चांगला गोलंदाज टोटल झालं त्या 14 धावा धावफलकावरती विकेट आले पहिल्याच बॉल वरती पहिला बॉल बेस करत असताना वेग चांगला होता परंतु बॅटचे कड आणि बॉल चाललाय पाठीमागे एक सिंगल येते बाईकच्या माध्यमातून ही धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया स्कोर बोर्डला पुढे नेऊया आता जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस आलेले आहेत क्षितिज मोरे यांनी तळ ठोकलाय परंतु बॅटिंग करताना त्यांनी आतापर्यंत 8च धावा उभ्या केलेल्या आहेत वैयक्तिक आता 16 बॉल 35 ची या मॅच मध्ये गरज आहे आणि एका बाजूला अनिल शिंदे यांच्या गोलंदाजीचा बोलबाला याही ओव्हर मध्ये सुरू आहे काय बॉलिंग केली गुच्छामध्ये विकेट आल्या नाहीयेत परंतु डॉट बॉल जास्त टाकले गेलेत आणि पर्सेंटेज वाढले गेले त्या मॅच मध्ये टोटल झालं त्या 15 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आपल्या कोठ्यामधलं दुसरं षटक आणि काय गोलंदाजी केली काल देखील गोलंदाजीच्या जोरावरती त्याने मॅन ऑफ द मॅच घेतली होती
तोच अनिल शिंदे या सकाळच्या सत्रामध्ये सध्याच्या स्थितीला चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या मोसम मध्ये, चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. ॲक्युरसी, परफेक्शन, डायरेक्शन, विश्लेषण सर्व अँगलने आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. सिक्तीज मोरे समोर असणार आहे. त्यावेळेस हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय आणि विकेटचं पतन. सिक्तीज मोरे बाद. क्षितिज मोरे यांनी 11 बॉल खेळले, 8 बनवले. आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. बॉलने घेतला, बॅटचा किनारा मिळाला नाही, भाग्याचा सहारा आणि त्यांच्या विकेटचं इथे पतन होतंय. बिग विकेट मिळते शिंदे ब्रदर्स या टीमला. आणखीन एक धक्का लागलाय टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला. अनिल शिंदे पुन्हा चांगली गोलंदाजी करतायत. 8 बॉल टाकले आणि तब्बल 5 धावा दिल्या, 2 गडी गारद केलेले आहेत. परंतु एका बाजूला अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला संघ आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला. इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल. विकास संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चांगली ते बॉलिंग, 15 धाव फलकावरती. त्याचबरोबर सुजितजी मोरे हातलोड यांचं इथे आगमन झाले. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल साठी तयार. ज्यावेळेस ब्लॉक ऑनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकले, उचलले आणि अपील ही उचलून धरलेली आहे आणि लेग बिग फॉर विकेट. आणखीन एक फलंदाज डाऊन. यष्ट्यांच्या समोर इथे विकासला पकडलेला आहे. लेग बिफोर विकेट आउट, पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातील. आणखी एक धक्का लागलेला आहे. आजच्या दिवसातली पहिली विकेट आहे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती अनिल शिंदेने टिपलेली आहे. याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. CK नायडू हे भारतीय टीमकडून अशा प्रकारची पहिली विकेट घेणारे खेळाडू ठरले होते आणि आज अनिल शिंदे अंतिम दिवसामध्ये अशा प्रकारची विकेट टिपतायत. एका बाजूला स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला उमेश सर विकेटची पतझड थांबवावी लागेल. खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपला जिंकता आला पाहिजे आणि ते येणाऱ्या फलंदाजांना तो डाव सावरावा लागेल. काय जबरदस्ती बॉलिंग केली, परंतु आता इथून थोडंसं माइंड सेट केलावं लागेल. थोडंसं दिमाग जो डोका आहे ते आता सतीश चंद्रला आणि येणाऱ्या फलंदाजाला सचिन कदमला शांत ठेवावं लागेल. सचिन कदम देखील एक्सपिरियन्स खूप आहे, चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेला आणि संघ सध्याच्या स्थितीला अडचणीमध्ये आहे आणि या अडचणी त्या पैशातून आपल्या टीमला बाहेर काढायचं आहे. परंतु अनिल शिंदे जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. आपल्या समोरच्या दिशेने फटका केलाय लॉंगॉन मध्ये फिल्डर विवेक शिंदे. 1 धाव येथे मिळते. चांगली बॉलिंग. निश्चित फलंदाजांना जकडून ठेवलंय, बांधून ठेवलेलं आहे याही ओव्हरमध्ये. परंतु सतीश सनस आणि सचिन कदम यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, ती ॲबिलिटी आहे, चांगली बॅटिंग करू शकतात आणि आज ती करावी लागेल. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. धावसंख्या 16, 4 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल आहे. यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ आहे, याची आपण नोंद घ्या. यानंतर शेवटचा बॉल षटकातला पाहायला मिळेल. बॉलर अनिल शिंदे पुन्हा तयार. सतीश सनस असणार आहे स्ट्राईकला. लोवर फुल टॉस बॉल दिशा दिली, फाईन लेगला बॉल चाललाय परंतु ते फील्डर आहेत. व्हाईट बॉलचा कॉल आणि हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. थोडेसे निराश होते या बॉलच्या पाठीमागे अनिल शिंदे आणि त्यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. आता 13 बॉल 32 धावांची गरज आहे. एका बाजूला सतीश सनस आणि सचिन कदम ही जोडी आहे. 18 धाव फलकावरती. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. या ओव्हरमध्ये गुच्छामध्ये विकेट आल्यात. समोर असणार आहे सचिन कदम बॅटिंग साठी. 18 धाव फलकावरती. बॉलर तयार. यावेळेस फटका चांगला आहे परंतु उंची जास्त आणि लांबी कमी. एक्स्ट्रा कव्हरला कॅच ऑफ. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. सतीश सनस यांची चपळता, चातुर्य पाहायला मिळालं. झेल जसा सुटला दुसरी धाव लगेच झटपट कंप्लीट केलेली आहे. सचिन कदम यांचा फटका पूर्णपणे फसला होता. बॉल हवेमध्ये फार काळ उभा राहिला होता. क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले परंतु त्यांच्या हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसावू शकलेला नाहीये. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा बनवायची. तिथून पुढे 30 धावांची गरज. चेक. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान KSK प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आपण करत आहोत. साईच्या 11 संघाचे आधारस्तंभ गोगवे गावचे सुपुत्र शंकरदादा भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. सोपानजी मोरे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते
आपण शंकरदादा भोसले यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. गोगवे गावचे सुपुत्र शंकरदादा भोसले यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती आज KSK प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून जोपासली जाते. पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. KSK चे स्टार क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने हातलोट गावचे सुपुत्र आणि याच मैदानावरती खऱ्या अर्थाने ज्यांनी सानपाडा टीमच्या विरोधामध्ये तब्बल 7 विकेट्स घेतलेले आपल्या KSK चे लेजेंडरी क्रिकेटर सुजित मोरे इकडे उपस्थित आहेत. त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनोद सकपाळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते KSK चे लेजेंडरी क्रिकेटर सुजित मोरे यांना आपण सन्मानित करूया. KSK साठी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. हातलोट गावासाठी खूप चांगलं क्रिकेट सुजित मोरेंनी खेळलंय. नवी मुंबईचं जे क्रिकेट आहे ते देखील सुजित मोरेंनी गाजवलंय. गोठवली टीमच्या माध्यमातून, जुईनगर टीमच्या माध्यमातून आणि आज ते इकडे उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तदनंतर संघमालक संदीप दादा चोरगे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी अमोलजी मालुसरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते KSK प्रीमियर लीग चे संघ मालक संदीप दादा चोरगे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. हे विशेष सन्मान आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण करत आहोत. संदीप दादा चोरगे साईशा 11 संघाचे ओनर आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आजच्या या संपूर्ण स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून IPLचा गोड आवाज, IPLचा मखमली आवाज, मिस्टर IPL अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या आवाजामधून आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतो असे आपल्या सर्वांचेच लाडके समालोचक कुणाल दाते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि कुणाल दाते सरांचा देखील आपण एक विशेष सन्मान सुरुवातीच्याच काळामध्ये करूया. मी विनंती करतो या प्लीज. मी सोपानजी मोरे यांना विनंती करतो आपण कुणाल दाते सरांचा एक विशेष सन्मान आज सकाळच्या सत्रामध्येच करूया आणि आज दिवसभर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे सर्वांना. कुणालजी दाते सर यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. KSK चे माजी सचिव सोपानजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण कुणाल दाते सरांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. आज संपूर्ण दिवसभर त्यांचा आवाज ऐकायचा आहे. बऱ्याच गोष्टी आज शिकायला मिळतील समालोचनामध्ये आणि आज समालोचक म्हणून निलेश मर्डेकर सर, उमेश सावंत सर आणि कुणाल दाते सर यांचा आवाज आपण संपूर्ण दिवसभर ऐकणार आहोत. कुणाल सर वेलकम, सुस्वागतम. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. निश्चित ज्या प्रकारे संतोष सर तुम्ही उल्लेख केलात की अनेक वेळा त्यांचं एक चांगलं मार्गदर्शन बऱ्याचशा समालोचकांना लाभतं. मराठी भाषेतला आंतरराष्ट्रीय आवाज आहे. प्रो कबड्डी, अल्टिमेट, खो खो, प्रो गोविंदा, IPLच्या अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकलेला असे कुणाल दाते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आवाज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी षटकार. झालं ते 27 धावा आणि आता चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या मोसम मध्ये सतीश सनच्या बॅट मधनं इथे षटकार येत असताना आणि इथून पुढे धावा होऊ शकतात, इथून धावा पुढे धावा बनवू शकतात आणि आता चांगली बॅटने किती करत असताना बॉलर तयार. ओहो हो हो, इथे काय बॉल टाकलाय, टप्पा थोडासा पाठी ठेवलाय आणि बॉल आला इथे डॉट. चांगला बॉल. एका बाजूला जिल्हा आयकॉन विवेक शिंदे आहेत. काही बॉल डॉट टाकलेले आहेत. एक बॉल दिशाईन, एक बॉल महागडा. सतीश सनस यांना जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचची. 4 बॉल खेळलेले आहेत, 6 वरती बॅटिंग करतायत. या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 9 बॉल आणि विजयासाठी धावा किती बनवायच्या आहेत हे समीकरण आपण पुन्हा एकदा नव्याने मांडूया. 23 धावांची गरज आहे. 9 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता. जोपर्यंत सतीश सनस मैदानाच्या मध्ये आतमध्ये आहे ना, काही होऊ शकतं, काही घडू शकतं. कारण का कालच आम्ही पाहिलंय 1 ओव्हरमध्ये 20 धावा होत्या, त्या सतीश सनसने पूर्ण केल्या आणि आजच्या स्थितीला पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी षटकार ठोकलाय. विवेक शिंदे पुन्हा एकदा तयार. ओहो हो हो, काय बॉल टाकला पुन्हा एकदा इथे डॉट येत असताना, थोडासा आता प्रेशर मध्ये येत असताना डॉट आला. निश्चित थोडेसे हताश होते हा स्ट्रोकला खेळताना. सतीश सनस ज्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट करायला गेले, संपर्क होऊ शकला नाही, बॉल डॉट आलाय. आता थोडासा प्रेशर वाढतोय आणि या प्रेशर मध्ये सतीश सनस यांना चांगला खेळ करावा लागेल. एक उत्तम फिनिशर म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते आज नव्याने पुन्हा सिद्ध करून दाखवावं लागेल. 8 बॉल 23 ची मॅच. विवेक शिंदे आता वर चढ ठरत असताना, कारण का 2 बॉल लगातारचे डॉट आलेत. पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, कमी गतीने हा बॉल टाकला, पुन्हा एकदा डॉट.
काय कमालीचा बॉल टाकलेला आहे, जकडून बांधून ठेवणारा बॉल आहे सतीश सनस यांना. आता 7 बॉल 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पहा या बॉलची क्रिया. कमी गतीचा टाकलेला बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला होता. विवेक शिंदे यांनी बॉल डॉट टाकलाय. आता जो संघ या बॉलवरती चांगला खेळ करेल ना, त्या संघाची या मॅचवरची पकड मजबूत. 7 बॉल 23 ची गरज. हा बॉल महत्वपूर्ण असणार आहे. हा बॉल हम रहेंगे तो खड़े मारेंगे बड़े 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 हिट. आलाय तो षटकार. समीकरण बदलवणारा हा फटका होता. या बॉलची कहाणी सतीश सनस यांचा फटका होता तुफानी. क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि त्यानंतर बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता 6 बॉल 17 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. जबरदस्त इथे फटका आला. 3 बॉल इथे डॉट टाकले. त्याच्यानंतर शॉर्ट बॉल मिळाला आणि त्याला अगदी पूल केलाय. प्रत्येकाचे दिवस असतात. 4 ढग आडवे आले म्हणून सूर्याचं कधी अस्तित्व संपत नसतं. आणि इथे या मॅच मध्ये आता सतीश सनस फाईट करत असताना सतीश सनस किती बॉल स्ट्राईक घेणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि सचिन कदम स्ट्राईक देणार का हे देखील महत्वाचं आहे. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती आलाय टीमचा कॅप्टन वेदांत शिंदे. निश्चित लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ओव्हर नंबर 5 साठी मांटी गावाचा पर्याय निवडलेला आहे. वेदांत शिंदे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. गुगवे गावचे सचिन कदम एका बाजूला बॅटिंग करतात आणि त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे. वेळेप्रसंगी तेही मोठे फटके खेळू शकतात. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती वेदांत शिंदे. 6 बॉल 17चा थरार रंगलेला एक रोमांचक सामना. पहिला बॉल पहिलाच बॉल फुल टॉस होता. अस्टोमच्या बाहेरचा बॉल. पंचांचा कॉल. व्हाईट बॉलचा कॉल. दबाव थोडासा. आता हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. समीकरण बदलत आहे. 6 बॉल 16 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला सचिन कदम तयार. 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावांचा खेळ केलाय. सतीश सनस 7 बॉलच्या पाठीमागे 12 वरती बॅटिंग करतायत. देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन केलं तर यावेळेस विवेक शिंदेनं व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय. 34 धावा धावफलकावरती. 6 बॉल 16 ची मॅच. सचिन कदम जे ठेवतात आपल्यामध्ये देम तर स्ट्राईकला असणार आहेत. फटका चांगला आहे. इथून मात्र बॉल चालला तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट बँडला एक सिंगल येते. सेकंड रस घेतली जात नाहीये. सिंगल. खोलवर टप्प्याचा टाकलेला बॉल बॅटची कडा घेतोय आणि तिथे एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. आणि स्ट्राईक वरती कुणाला आणलेला आहे तर सतीश सनस यांना आणलेला आहे, ज्यांची बॅट तळपलेली आहे, ज्यांनी विजयाच्या आशा शेवटच्या बॉलवरती पल्लवीत ठेवल्या. अशी सतीश सनस स्ट्रायकर एंडला येतात. एका बाजूला वेदांत शिंदे. बॅटल बघण्यासारखं आहे. 5 बॉल 15 ची गरज. जबरदस्त इथे मॅच होत असताना 5 बॉल 15 ची मॅच. सतीश सनस जोपर्यंत उभा मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतं. 7 बॉलच्या पाठीमागे 12 धाव्याचं योगदान. त्याच्यामध्ये 2 षटकार त्यांनी तब्बल ठोकलेत. 5 बॉल डॉट आलेत. बॉलर तयार वेदांत शिंदे. 5 बॉल. सतीश सनस बिगेट करण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे शॉट फाईन लेगला आणि धक्का क्रमांक 5वा लागत असताना टीमचा आयकॉन सतीश सनस बाद. या मॅचची मोठी उमेद सतीश सनस माघारी येत आहेत. ज्यांनी आशा पल्लवीत ठेवल्या होत्या ते माघारी आलेले आहेत. आता येणारे 4 बॉल 15 धावेंची गरज आहे. आता लाकवड गावचे ज्ञानेश्वर संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. 4 बॉल 15. अशक्यही गोष्टी शक्य होतात. तुमच्या प्रयत्नांची उंची आज मोठी असायला हवी आणि ते आता प्रयत्न मोठेच करावे लागतील. संघर्ष हा पराकोटीचा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 4 बॉल 15 ची गरज. इथे मेहनत घ्यावी लागेल. ते संघर्ष करावा लागेल. बॉलवरती नजर ठेवणं आता खूप महत्वाचं आहे. 4 बॉल 15 ची मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर संगपाळ बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत आणि चांगली इथे बॉलिंग करत असताना गोलंदाज वेदांत शिंदे. पहिला बॉल वाईट टाकला होता. 4 बॉल 15 ची मॅच. बॉलर तयार. फॉलो केलं होतं बॅटरने परंतु काय घडलंय. सिंगलचा प्रयत्न केलाय आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आणि प्लस वाईड आहे. अशा 2 धावा
या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये आपण जोडूया. समीकरण बदलतंय. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि धावा बनवायच्या आहेत 13. दिनेश सर आता आपण पाहिलं तर फक्त 2 फटक्यांची गरज आहे आणि ह्या 4 बॉलच्या पाठीमागे आता माइंडसेट काय हवाय तर मला 2 बाहेर पाठवायचे या माइंडसेटने खेळावं लागेल किंबहुना या 3 चौकार तरी ठोकावे लागतील. हे मॅच एकतर कोण जिंकेल कोण पराभवेल की सुपर ओव्हर होऊ शकते कारण का ती सिच्युएशन आली आता. निश्चित सचिन कदम यांना आपल्या बॅटिंगची लकब दाखवावी लागेल आणि एका बाजूला आपल्या गोलंदाजीमधली भेदकता इथे आता वेदांत शिंदे यांनाही दाखवावी लागेल. 4 बॉल 13ची गरज आहे. तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये 2 टीम मध्ये सकाळच्या सत्रामध्ये हा पहिला सामना आहे आणि शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाणार हे निश्चित आहे. चला थोडीशी घाई करा. 4 बॉल 13ची गरज. 4 बॉल 13ची मॅच जबरदस्त मॅच. सचिन कदम ही जमिनीची बाजू असणार आहे कारण का तो स्ट्राईकला आलाय. व्हाईट बॉल टाकला होता. बॉलर तयार. सचिन कदम चांगला आहे. स्ट्रोकर चांगला आला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जात असताना डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल येते. सेकंडचा कॉल केलाय सचिन कदम ने कारण का माहिती आहे त्याला स्ट्राईक घेणं आता खूप महत्वाचं आहे. मात्र ते गॉल होईल. ज्ञानेश्वर संगपाळ यांना आपल्या विकेटची तडजोड इथे करावी लागलेली आहे. सचिन कदम यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि सचिन कदम यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी ज्ञानेश्वर संगपाळ यांनी आपल्या विकेटची तडजोड केलेली आहे. आता 3 बॉल 12ची या मॅच मध्ये गरज आहे. स्ट्रायकर एंडला गोगवेगावचा सचिन कदम आहे. कोणी मॅच जिंकेल लो स्कोरच्या मॅच मध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतात. फिल्डरची साथ ही खूप महत्वाची असते. फिल्डरची साथ मिळाली या लो स्कोरच्या मॅच मध्ये टोटल झालं ते 38 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धाब्यांची आवश्यकता आणि 2 मोठे फटके ही मॅच संपेल परंतु प्रत्येक डॉट बॉल हा आता बॉलिंग करणाऱ्या टीम साठी विश्वात्मक असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदर्श दाखल झालाय. 3 बॉल 12ची मॅच जबरदस्त मॅच इथे रंगत असताना पहिलाच मॅच लो स्कोरचा मॅच आणि लो स्कोरचा मॅच आता मोठा 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 झालाय. काल देखील हेच घडलं. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता ना 13 धावांची आवश्यकता होती. हा मॅच वेगळा आहे. सचिन कदम नियंत्रण नाहीये टप्प्यावरती. डॉट आला. काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे रेफर केलेला आहे 3ऱ्या पंचांकडे. स्टंपिंग साठी रेफर केलेला आहे 3ऱ्या पंचांकडे. आता टीव्ही अंपायर पाहतील प्रत्यक्षात या बॉलवरती घडलंय काय. या बॉलची पडताळणी केली जाईल परंतु एका बाजूला विजयासाठी 12 धावा हव्या आहेत. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला शिंदे ब्रदर्स या टीमला या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. निर्णय अजून पेंडिंग आहे. 3रे पंच या ठिकाणी पाणी करतायत सतीश सर. 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आता या बॉलची पडताळणी केली जाईल की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. चला यानंतर तयार राहा टीम अंशिका 11 आणि टीम साई साईशा 11. आपण माझी तयारी करा. जसा मात्र हा सामना संपेल तुम्हाला मैदानात ताबा लगेच घ्यायचा आहे. टीम अंशिका 11 आणि त्यांच्या विरुद्ध साई साईशा 11. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 सातारा जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट लीग स्पर्धा 7व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. यंदाचं हे 7वं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं आहे आणि बॅट्समन आउट आहे. आता 2 बॉल 12ची गरज. मोठा धक्का लागत असताना सचिन कदम देखील बाद झालाय. अशा निराच्या सर्व मी म्हणेन आता संपलेल्या आहेत कारण का 2 बॉल 12ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल परंतु त्याला 2 षटकार इथे ठोकावे लागतील. तब्बल इथे 7 फलंदाज बाद झालेत. काय जबरदस्त इथे फिल्डिंगचा नमुना इथे पाहायला मिळाला. लो स्कोरचा मॅच निलेश सर आणि लो स्कोरचा मॅच अगदी आता मोठा बनला. प्रेम देसाई मैदानाच्या आतमध्ये टीमचे संघ मालक आणि जर 2 षटकार ठोकले तर संतोषजी देसाई त्यांचे वडील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि हिरो बनण्याची संधी आली आहे. संदीप चोरगे यांच्या माध्यमातून 2000 रुपये म्हणजे तब्बल एकूण 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 बॉल 12ची गरज. एक युवा खेळाडू गोगवे गावचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी
लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवणारा प्रेम देसाई मैदानाच्या आतमध्ये संघ मालकाच्या भूमिकेमध्ये असणारा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 2 बॉल 12 ची गरज आहे. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. 2 बॉल 12 ची आवश्यकता. ऑन साईडला बॉल टर्न केलाय. कॅप मध्ये बॉल जात असताना फिल्डर आहेत, सिंगल येते आणि सेकंडचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि आता 1 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. 1 बॉल 10 धाव्यांच्या मॅच मध्ये गरज आहे. चला अंशिका 11 आणि टीम साई साईशा 11 आपण तयारी करा. खेळाडू कक्ष आपण लगेच स्वीकारा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण चला. षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल चांगला इथे आडव्या बॅटने खेळला गेलाय, परंतु प्रेमला अगोदर यायला हवं होतं आणि इथे डॉट बॉल येतोय. मॅच इथे जिंकलाय टीम शिंदे ब्रदर टीमने. अभिनंदन.